रविवारचा दिवस होता. सुमित आणि त्याचे वडील सकाळी नाश्ता करत होते, कारण त्यांना दुकानावर जायचं होतं. सुमितची बायको निशा गरम गरम पराठे करून त्या दोघांना वाढत होती. ती लग्नाच्या अगोदर टीचरची नोकरी करत होती, पण लग्नानंतर तिच्या सासूने तिला नोकरी सोडायला सांगितली होती. तिची सासू खोलीत बसून टीव्ही बघत होती. सुमित आणि निशाचे लग्न 5 महिन्यापूर्वी झालं होतं. जेव्हापासून सुमितचं लग्न झालं होतं, तेव्हापासून घरची सगळी जबाबदारी मायाताईंनी त्यांच्या सुनेच्या अंगावर टाकली होती आणि स्वतः त्यांचं आयुष्य मस्त मजेत जगत होत्या. घरातलं थोडंफार काम करून टीव्ही बघत बसलेल्या असायच्या, इथपर्यंत की त्यांचा चहा नाश्ता त्यांच्या खोलीतच बसून करायच्या. त्यांची मुलगी अनुराधा कॉलेजमध्ये शिकत होती. ती अजूनपर्यंत झोपलेली होती. तिची इच्छा असली तर कॉलेजला जायची, नाहीतर सेल्फ स्टडीच्या नावावर घरात बसून असायची आणि तिच्या खोलीत दिवसभर फोन किंवा लॅपटॉपवर बसत असायची. सुमित आणि त्यांचे वडील नाश्ता करून दुकानावर निघून गेले. निशा तिच्या सासूची नाश्त्याची प्लेट घेऊन तिच्या सासूला देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली, म्हणून निशाने जाऊन दार उघडलं. समोर तिचे वडील आणि धाकटी बहीण रमा उभी होती. त्यांना अचानक घरी आलेलं बघून निशा खूप खुश झाली. त्यांना घरात घेऊन आली. तिच्या वडिलांनी आणलेली फळांची टोपली आणि एक साडीची पिशवी पण तिच्या हातात दिली. ते बघून निशा म्हणाली, "बाबा, हे सगळं घेऊन यायची काय गरज होती?" तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, "बाळा, तुझ्या सासरे आलो आहे, मग मोकळ्या हाताने थोडीच येणार आहे. तुझी आई असती तर माहीत नाही काय काय केलं असतं. मला जेवढं माहीत आहे तेवढं मी करत आहे." निशाने ते फळांचं टोपलं आणि साडी तिथेच हॉलमध्ये ठेवलं आणि त्या दोघांना पाणी घेऊन आली. त्यानंतर सासूला बोलवण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली, "आई, माझे बाबा आणि रमा आपल्या घरी आपल्याला भेटायला आले आहेत." तिचं बोलणं ऐकून तिची सासू प्रश्न विचारत म्हणाली, "तू आम्हाला सांगितलं नव्हतंस की ते लोक आज आपल्या घरी येणार आहेत?" सासूचं बोलणं ऐकून निशा गप्प बसली. तिची सासू बडबडत म्हणाली, "असं सकाळी सकाळी मुलीच्या घरी कोण येतं का, तेही फोन न करता?" निशा म्हणाली, "आई, मला माहीत नाही. बहुतेक काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी आले असतील. नाहीतर माझे बाबा कोणाच्या घरी कधीच फोन न करता जात नाहीत." तिची सासू म्हणाली, "ठीक आहे, त्यांना बसव. मी नाश्ता संपून मग बाहेर येते." असं म्हणत तिची सासू नाश्ता करायला लागली. निशा खोलीतून बाहेर आली आणि वडिलांच्या आणि बहिणीच्या सोबत गप्पा मारत बसली. थोड्या वेळानंतर ती त्यांच्यासाठी नाश्ता करायला किचनमध्ये गेली. चहा बनवून घेऊन आली. तिच्या बाबांचा चहा पण पिऊन झाला, तरी तिची सासू अजून खोलीतून बाहेर आली नव्हती. शेवटी निशाचे बाबा म्हणाले, "बाळा, मी इथे महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. एका क्लायंटला भेटायचं जायचं आहे. जर उशीर झाला तर तो क्लायंट निघून जाईल. मी तुझ्या सासूला भेटायला परत येईन. परत येईपर्यंत रमाला तुझ्याजवळ ठेवून घे. दोघी बहिणी मन भरून गप्पा मारा. तिला तुला भेटायचं होतं म्हणून हट्ट करून माझ्यासोबत आली." निशा म्हणाली, "ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचं काम करून या. आई बाबांना सुमितला तुम्ही संध्याकाळी पण भेटू शकता." तिचे बाबा तिथून निघून गेले. ते गेल्यानंतर 15 मिनिटांनी तिची सासू खोलीतून बाहेर आली. तेव्हा निशा आणि रमा दोघी बसून गप्पा मारत होत्या. त्यांनी एक नजर फळांच्या टोपलीवर, साडीवर आणि मग त्या दोघींवर टाकली. त्यांना बघून दोघी उठून उभ्या राहिल्या. रमाने हात जोडून मायाताईंना नमस्कार केला. मायाताई म्हणाल्या, "अरे, तुझे बाबा कुठे गेले? मला तर भेटले पण नाहीत." निशा गोष्ट सांभाळत म्हणाली, "आई, बाबांना काहीतरी महत्त्वाचं काम होतं. जाताना तुम्हाला भेटून जातील." हे ऐकून तिची सासू म्हणाली, "अरे, अगोदरचे लोक तर मुलींच्या सासू सासऱ्यांना भेटल्याशिवाय कुठेच जात नव्हते. अगोदरचा काळच वेगळा होता. पण आजकालचा नवीन जमाना आला आहे. जाऊ दे." असं म्हणत त्या तिथे सोफ्यावर बसल्या आणि रमासोबत गप्पा मारायला लागल्या. खूप वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर रमाला म्हणाल्या, "अरे रमा, तुझा ड्रेस खूप छान आहे. कुठून घेतला?" रमा पण खुश होत म्हणाली, "माझ्या वाढदिवसाला ताई आणि भाऊजींनी हा ड्रेस मला गिफ्ट दिला आहे. तुम्हाला आवडला? माझ्या ताईची चॉईसेस खूप छान आहे. सगळ्यांना हा ड्रेस खूप आवडला.
रमाचं बोलणं ऐकून मायाताईंच्या चेहऱ्यावर कितीतरी हावभाव येऊन गेले. निशा तिथेच बसून सासूच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होती, पण काही बोलली नाही. काही वेळाने तिची नणंद अनुराधा पण खोलीतून बाहेर आली. रमाला बघून तोंड वाकडं करून हसत म्हणाली, अरे आज सकाळी सकाळी इथे कसे काय? तुला घरात काही काम नव्हतं का? का तुमच्या घरातली साखर संपली होती? मुलीच्या बोलण्यावर मायाताई हसायला लागल्या आणि रमा तिच्या बहिणीकडे निशाकडे बघायला लागली. तिला असं बघताना बघून म्हणाल्या, अगं रमा, वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या अनुला सवय आहे चेष्टा करायची. त्यांचं बोलणं ऐकून रमाने खोटं हसायचं नाटक केलं, पण निशाला हे अजिबात आवडलं नाही. म्हणून ती म्हणाली, ताई, आमच्या घरात कुठे वहिनी बसलेली आहे जी घरातली कामं करेल? रमा तिच्या ताईला भेटायला आली आहे, म्हणजे घरातली कामं करूनच आली असणार. आणि तसंही माझी बहीण सगळ्या कामात निपुण आहे. तुम्हाला माहीत आहे का, ती पहाटे 5 वाजता उठते. निशाचं बोलणं ऐकून त्या मायलेकींची तोंड वाकडी झाली. अनुराधा म्हणाली, मग मला त्याच्याशी काय? मला भूक लागली आहे, मला नाश्ता दे. तिचं बोलणं ऐकून निशा किचनमध्ये गेली. तिच्या मागे मागे रमा पण किचनमध्ये गेली. निशाने गरम गरम पराठे बनवले आणि नंदेला दिले. मग तिने त्या दोघींसाठी पराठे बनवले आणि दोघींचा नाश्ता घेऊन तिच्या खोलीत आले. दोघी नाश्ता करत होत्या तेव्हा तिची सासू खोलीत आली. त्यांना बघून निशा म्हणाली, आई, तुम्हाला काही हवं होतं का? तिची सासू म्हणाली, अगं मला काही नको, माझा चष्मा सापडत नाही, तो शोधत होते. त्यांचं बोलणं ऐकून निशा हसली आणि नाश्ता करायला लागली. जेवढा वेळ रमा त्यांच्या घरात होती तेवढ्या वेळ तिची सासू काही ना काही कारणाने तिच्या खोलीत येत होती. ते बघून निशाला सगळं समजत होतं, पण बहिणीच्या समोर काय तमाशा करायचा. 2 तासांनी तिचे बाबा आले आणि जाता जाता निशाने तिच्या पर्समधून 500 रुपये काढले आणि बहिणीच्या हातात ठेवले. ही गोष्ट तिच्या सासूला अजिबात आवडली नाही. ते दोघं गेल्यानंतर तिची सासू म्हणाली, अरे वा सुनबाई, तुझ्याकडे खूप पैसे आहेत वाटतं. काय गरज होती तुझ्या बहिणीला 500 रुपये द्यायची? तिच्या हातात 20-30 रुपये ठेवले असतेस तरी ती खुश झाली असती. निशा म्हणाली, आई, रमा माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या घरी आली होती. 20-30 रुपये द्यायला चांगलं दिसत नाही. तिची सासू म्हणाली, हो, तू तर खूप श्रीमंत घरची मुलगी आहेस ना. तुझे बाबा येताना काय घेऊन आले होते? एक फळांची टोपली आणि एक साडी, आणि मला काय देऊन गेलेत हे 500 रुपयाचं बंद पाकिट. अगं, माझी मुलगी पण घरात होती, तिच्या हातात तर काहीच ठेवलं नाही. निशा म्हणाली, हे बघा आई, माझ्या बाबांना जेवढं कळत होतं तेवढं त्यांनी केलं. ताई तर एकदाही बाहेर येऊन त्यांना भेटल्या नाहीत. मग माझ्या बाबांना कसं समजणार की त्या घरात आहेत का नाहीत? तिचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, निशा, फालतूची बडबड बंद कर. तू खूप मोठी श्रीमंत नाहीस की बहिणीच्या वाढदिवसाला ड्रेस घेऊन गेलीस. कुणाला विचारून तू तिला ड्रेस गिफ्ट दिलास? आमच्या घरी सामान फुकट येत नाही की तू तुझ्या बहिणीवर उधळत बसली आहेस. निशा म्हणाली, आई, माझ्या बहिणीला गिफ्ट द्यायला मी तुमच्याकडून पैसे घेतले नव्हते. मग का उगाच गोष्टी वाढवत आहात? निशाचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा राग वाढला. त्या म्हणाल्या, तुझं तोंड खूप चालायला लागलं आहे. येऊ दे सुमितला, मग तुला सांगते. तुला असं माझ्या घरातलं फुकट उधळून देणार नाही. सहन करत आहे याचा अर्थ हा नाही की तू माझ्या डोक्यावर बसून नाचशील. असं बडबडत तिची सासू खोलीत निघून गेली. पूर्ण दिवस त्या निशासोबत बोलल्या नाहीत, इथपर्यंत की त्या दुपारचं जेवल्या पण नाहीत. तिची सासू सगळा दिवस तोंड फुगवून बसली होती. निशाचं कर्तव्य होतं म्हणून तिने दुपारचं ताट सासूच्या खोलीत नेऊन ठेवलं आणि एकदा म्हणाली पण होती, आई, जेवण करून घ्या. पण जेव्हा सासूने तिचं बोलणं ऐकून तोंड दुसरीकडं फिरवलं ते बघून जास्त न बोलणं तिला योग्य वाटलं. यावेळी तिने परत जाऊन त्यांना जेवणासाठी विनवण्या केल्या नाहीत. संध्याकाळी पण चहा नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत गेली. तिला बघून तिच्या सासूने तोंड फिरवलं. निशाने चहा नाश्ता तिथेच खोलीत ठेवला आणि बाहेर आली आणि तिचा चहा घेऊन पीत बसली. तिची सासू हे बघून मनातल्या मनात जळत राहिली.
यावेळी निशाला जास्त डोकं लावायची गरज वाटली नाही. दुपारचं जेवण, चहा, नाश्ता त्यांच्या खोलीत ठेवून आली. एकदा तिचं कर्तव्य होतं म्हणून बोलली, खाऊन घ्या, पण जास्त विनवण्या केल्या नाहीत. जर त्यांच्या स्वतःच्या मुलीला आई जेवली नसल्याने काही फरक पडत नव्हता, तर मग ती तर सून होती. सगळा दिवस असाच निघून गेला. रात्री जेव्हा सुमित आणि त्याचे बाबा दुकानावरून घरी आले, तेव्हा मायाताई तोंड फुगवून हॉलमध्ये येऊन बसल्या. ते दोघं फ्रेश होऊन जेवायला येऊन बसले आणि निशाला आवाज देत म्हणाले, अगं सुनबाई, लवकर जेवायला वाढ, खूप जोरात भूक लागली आहे. निशाने पण गरम गरम चपाती करून त्या दोघांना ताटं वाढली. अजून त्यांच्या नवऱ्याने एक घास पण तोंडात घातला नव्हता. तोपर्यंत मायाताई खोटं खोटं रडायचं नाटक करत जोरात म्हणाल्या, या घरात कुणाला माझी काळजी नाही. सगळ्यांना फक्त आपापल्या भुकेची पडली आहे. आत्ताच माझीही किंमत आहे, मग पुढे जाऊन कुणाकडून काय आशा करू? मी आज फक्त नाश्ता केला आहे. माझी भूक घरात कुणालाही का दिसत नाही? अरे सुनबाई तर दुसऱ्या घरातून आले आहे. या घरातल्या लोकांसाठी मी माझं सगळं आयुष्य पणाला लावलं, पण त्यांनाच माझी काहीच काळजी नाही. बायकोचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा तोंडातला घास घालता घालता थांबला. इकडे सुमित इशारा करून निशाला विचारत होता की आज घरात काही झालं आहे का? निशाने पण इशारा करून सांगितलं की आईंना विचारा. तेवढ्यात त्यांचा नवरा म्हणाला, अगं काय झालं माया, का परेशान झाली आहेस? आणि आज तू जेवली का नाहीस? हे ऐकून मायाताई म्हणाल्या, जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत घरात कुणालाही माझी पर्वा नाही. एकदा विचारायचं तरी होतं की मी जेवली आहे का नाही. त्यांचा नवरा म्हणाला, अहो मालकीनबाई, तुम्ही तर रोज आम्ही यायच्या अगोदर जेवण करून बसलेला असता, मग रोज काय विचारायचं असतं? नवऱ्याचं बोलणं ऐकून मायाताई पदराने डोळे पुसत म्हणाल्या, हो, मला कोण कशाला विचारेल? इथे सुनबाई स्वतःची मनमानी करत असते आणि तुम्ही लोक पण करता. अरे मी नसेल ना तर हे घर कधीच लुटून घेऊन गेले असते. असं म्हणत मायाताईंनी रडत रडत घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि हेही सांगितलं की कसं निशाने त्यांना न विचारता रमाच्या हातात 500 रुपये दिले. रमाच्या वाढदिवसाला सुमित आणि निशाने तिला ड्रेस गिफ्ट दिला, हेही सांगितलं. हे ऐकून त्यांचा नवरा म्हणाला, अहो मालकीनबाई, म्हणून काय झालं? रमा पण आपल्याला मुलीसारखीच आहे ना. जशी आपली अनु तशी रमा. तिला आपल्या घरातून मोकळ्या हाताने थोडीच पाठवणार होती. आणि तिला 500 रुपये दिल्यामुळे तुमच्या घरात कशाची कमी पडली जे तुम्ही एवढा गोंधळ घालत आहात? मायाताईंना अजिबात आशा नव्हती की त्यांचा नवरा सुनेची बाजू घेईल. हे ऐकून त्या म्हणाल्या, अहो माझं घर इथं उधळायला बसलं नाही. हिच्यासारखी उधळपट्टी करत बसले असते ना तर आज माझा संसार असा नसता. माझ्या मुलीची तुलना त्या रमासोबत करू नका. माझी मुलगी कुठल्या राजकुमारीपेक्षा कमी नाही. जर अशीच उधळपट्टी करायची असेल तर मला कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडून या. मला या घरात राहायचं नाही, कारण मी माझ्या घराची बरबादी होताना बघू शकत नाही. बायकोचं बोलणं ऐकून त्यांच्या नवऱ्याला खूप राग आला आणि ते रागात जेवत्या ताटावरून उठले आणि म्हणाले, मालकीनबाई, तुम्ही हे काय बोलत आहात? छोट्याशा गोष्टीला रबरासारखं का ताणत आहात? शेवटी निशा पण या घरची सून आहे, या कुटुंबाची सदस्य आहे. मग तुम्ही असं का वागत आहात? मायाताई म्हणाल्या, मला माहीत नाही. माझ्या घरात हिची मनमानी चालणार नाही. हे माझं घर आहे, हिचं नाही. ही काही हुंड्यात घेऊन आली नाही या घराला. माझं घर हिच्या भावा बहिणींवर उधळायला नाही. बोलले तर बोलले, बस, मला अजून काही माहीत नाही. असं म्हणत त्या खोलीत निघून गेल्या आणि त्यांच्या नवऱ्याने डोक्यावर हात मारला. सुमितला तर काहीच कळत नव्हतं की काय बोलायचं. एवढी छोटीशी गोष्ट त्याच्याही धरून बसेल याची त्याला जरा पण कल्पना नव्हती. निशाने सासऱ्यांना परेशान होताना बघितलं आणि म्हणाली, बाबा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आईंना जेवण करायला सांगा. इथून पुढे मी विचार करूनच पाऊल उचलेन. तिचे सासरे म्हणाले,
पण निशा ही तर सरळ सरळ मनमानी आहे. असं जबरदस्ती कुणाला बांधून तर ठेवता येत नाही ना. निशा म्हणाली, बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? बस तेच खूप आहे. आणि राहिली गोष्ट आईंना समजून सांगायचा. तर आता माझ्या लक्षात आलं आहे की ही गोष्ट त्यांना कशी समजून सांगायची. मी ही गोष्ट त्यांना नक्की समजून सांगेन आणि भांडण करून नाही तर प्रेमाने सांगेन. तिचे सासरे म्हणाले, सुनबाई नक्की तुझ्या डोक्यात काय चालू आहे? या वादळाला तू सांभाळू शकतेस का? निशा म्हणाली, बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन. आता तरी तुम्ही आईंची समजूत काढा. सुनेच्या सांगण्यावरून तिचे सासरे बायकोजवळ तिची समजूत काढायला खोलीत गेले. सुमित निशाजवळ येऊन तिच्याकडे बघत उभा राहिला. त्याचवेळी निशा जेवणाचं ताट घेऊन सासूच्या खोलीत गेली आणि समोर ठेवून म्हणाली, आई रुसवा सोडा आणि जेवण करून घ्या. इथून पुढे मी माझ्या बहिणीला काहीही देणार नाही आणि नाही तुमच्या मुलाला द्यायला सांगेन. हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहील. यावर मी हक्क दाखवणार नाही. यावेळी मला माफ करा. असं म्हणत ती खोलीतून बाहेर आली. तिचे सासरे म्हणाले, बघितलं का मालकीनबाई, किती चांगली सून भेटली आहे आपल्याला, जी एवढ्या सहजपणे माफी मागून गेली. तिच्या जागेवर दुसरी कोणी असती तर आत्तापर्यंत सगळं घर डोक्यावर घेतलं असतं आणि तू बहुतेक वृद्धाश्रमात जाऊन पोहोचली असतीस. कुठली सून एवढे नखरे पसंत करत नाही. हे ऐकून मायाताई म्हणाल्या, हो तुमची सून जगावेगळी आहे. तिला जास्त डोक्यावर बसवायची गरज नाही. असं म्हणत त्यांनी जेवायला सुरुवात केली. शेवटी आज ते जिंकल्या होत्या. सुनेला त्यांनी तिची लायकी दाखवून दिली होती. इकडे निशा खोलीत आल्यावर सुमित तिला म्हणाला, अरे यार निशा मला माफ कर. माहीत नाही आईला काय झालं आहे जे तुला एवढं ऐकून घ्यायला लागलं. यावेळी आई चुकीची आहे पण मी तिला काही बोलू शकलो नाही. जर ती बाबांचं ऐकून घेत नसेल तर माझं काय ऐकून घेणार? नवऱ्याचं बोलणं ऐकून निशा हसून म्हणाली, अहो तुम्ही का वाईट वाटून घेत आहात? मी सगळं सांभाळून घेईन. काळजी करू नका. सुमित म्हणाला, अशी कशी सांभाळून घेशील? सगळं आयुष्य तुला या घरात आईसोबत घालवायचं आहे. निशा म्हणाली, तुम्ही बघतच राहा. असं म्हणत ती तिच्या कामाला लागली आणि सुमित तिच्याकडे बघून विचार करत होता की नक्की निशाच्या मनात काय चालू आहे. पण निशाला एवढं शांततेत काम करताना बघून त्याच्या मनाला शांती मिळाली. वेळ निघून गेली. आज तिच्या नंदेचा अनुराधाचा वाढदिवस होता. तिची सासू खूप खुश होती. आज त्यांनी त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना घरी जेवायचे आमंत्रण दिले होते आणि निशाला तिच्या माहेरी फोन करून बोलवायला सांगितलं होतं. पण निशाने तिच्या माहेरी फोन केला नाही आणि नाही कुणाला काही सांगितलं. अनुराधा सकाळी तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर सेलिब्रेट करायला जाणार होती आणि रात्री तिच्या घरात पार्टी होती. मायाताईंनी जेवणात काय काय बनवायचं याची लिस्ट निशाला दिली आणि दुसरी लिस्ट मुलाच्या हातात देत म्हणाल्या, सुमित जाऊन लगेच बाजारातून हे सामान घेऊन ये. म्हणजे थोडी तयारी दिवसा करायला येईल. म्हणजे रात्री काही कमी राहायला नको. सुमितने ती लिस्ट दुकानात दिली. अर्ध्या तासात सगळे सामान घरी पोहोचले. निशाने सकाळचे सगळे काम आवरले. दुपारी हॉलमधले पडदे बदलून रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. तिने गुलाबजाम, दहीवडे, मिक्स व्हेज, पुलाव सगळं बनवून बाजूला ठेवलं आणि पीठ मळून तयार ठेवलं. पुऱ्या जेवणाच्या वेळी गरम गरम बनवायच्या होत्या. तिची सासू 1-2 वेळा किचनमध्ये चेक करून गेली की सगळं व्यवस्थित केलं आहे का. बाकीच्या गोष्टींशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं की सून एकटीच एवढं सगळं करत आहे. निशा किचनमधून फ्री होऊन बाहेर आली. तोपर्यंत सगळे पाहुणे घरी आले होते. त्या सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला, त्यांना दिला आणि स्वतः तयार व्हायला खोलीत गेली. थोड्या वेळात अनुराधा पण घरी आली. तिचे सासरे नवरा दोघेही घरी परत आले. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, निशा जाऊन केक घेऊन ये. सगळे लोक आले आहेत. अगोदर केक कापून घेऊ. पण त्यांनी एकदाही निशाला हे विचारलं नाही की तुझ्या घरचे अजून का आले नाहीत.
निशाला सासूकडून या गोष्टीची अपेक्षा पण नव्हती, पण तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्यांनी नक्की विचारलं होतं. तेव्हा निशाने स्पष्ट सांगितलं होतं की तिने तिच्या माहेरी फोन केला नव्हता. ही गोष्ट त्या दोघांना अजिबात आवडली नव्हती. त्यावेळी दोघे काहीही बोलले नाहीत. थोड्या वेळाने अनुराधा तयार होऊन आली. निशा केक घेऊन आली. केक कापल्यावर सगळ्यांनी तिचे अभिनंदन केले आणि सगळ्यांनी आणलेले गिफ्ट तिला दिले. तिच्या आईवडिलांनी तिला फोन गिफ्टमध्ये दिला होता. ते बघून ती खूप खुश झाली. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर निशा किचनमध्ये गेली. तिच्या मागे मागे सुमित पण केकचा तुकडा घेऊन किचनमध्ये जायला लागला. तेवढ्यात त्याची आत्या म्हणाली, अरे सुमित, तू कुठे निघाला आहेस? सगळ्यांनी त्यांची गिफ्ट दिली, पण तिच्या दादा बहिणीचं गिफ्ट कुठं आहे? आत्याचं बोलणं ऐकून त्याची मामी लगेच म्हणाली, अरे तोंड लपून कुठे किचनमध्ये निघाला आहेस? तुझी एकच तर बहीण आहे, मग तिला गिफ्ट देणं तुझं कर्तव्य बनतं. त्याची मावशी तर थोडीच मागे राहणार होती. ती पण म्हणाली, अरे प्रत्येक वर्षी तर गिफ्ट देत असतोस, मग यावर्षी काय झालं? यावर्षी तर खूप मोठं गिफ्ट द्यायला हवं होतं. शेवटी दरवर्षी एकटा देत होतास. यावर्षी तुझी बायको पण सोबत आहे. सगळ्यांचं बोलणं ऐकून अनुराधा पण म्हणाली, वहिनी, माझं गिफ्ट कुठं आहे? निशा म्हणाली, ताई मला माफ करा, पण मी तर बहिणीला गिफ्ट देऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी कुठलं गिफ्ट आणलं नाही. आईंनी मला यासाठी मनाई केली आहे. अनुराधा भावाकडे बघून म्हणाली, दादा, माझं गिफ्ट कुठं आहे? तू तुझ्या मेव्हणीला तिच्या वाढदिवसाला ड्रेस गिफ्ट केला होतास आणि मला काहीच देत नाहीस. त्याची आई सगळ्यांच्या समोर टोमणा मारत म्हणाली, बघा, बायको आल्यानंतर चांगले चांगले बदलून जातात. आत्ता तर आम्ही आहोत तर ही अवस्था आहे. आमच्यानंतर बहिणीला तर कोणी विचारणार पण नाही. खरंच आहे, आजकालची पोरं बायकोनं शिकवलेलं लवकर शिकतात. सुमित म्हणाला, आई, मला निशाने काहीच शिकवलं नाही. हे तर तू दिलेले संस्कार आहेत. माझी अशी इच्छा नाही की माझी आई वृद्धाश्रमात जाऊन राहावी. त्यामुळे इथून पुढे मी कुठल्या बहिणीला गिफ्ट देणार नाही. त्याचं बोलणं ऐकून सगळे पाहुणे हैराण झाले आणि मायाताईंकडे बघायला लागले. मायाताई म्हणाल्या, मी कधी तुला नकार दिला आहे तुला तुझ्या बहिणीला गिफ्ट देण्यापासून? मी तर फक्त निशाला. असं म्हणता म्हणता त्या अचानक गप्प झाल्या. सुमित म्हणाला, आई, मला तर नकार दिला नव्हतास, पण निशाला तर दिला होतास ना. तूच बोलली होतीस की हे घर तुझं आहे आणि तुझंच राहणार आहे आणि तुझ्या मर्जीशिवाय जर आम्ही कुठल्या बहिणीला गिफ्ट दिले तर तू वृद्धाश्रमात राहायला जाशील. मग मी आणि निशा नवरा बायको आहोत. माझी बहीण तिची बहीण आणि तिची बहीण माझी बहीण आहे. या नात्याने मी आत्ता अनुराधाला काही देऊ शकत नाही. हे ऐकून त्याची आई टेन्शनमध्ये आली आणि त्यांच्या नवऱ्याकडे बघायला लागल्या. त्यांचा नवरा हसून म्हणाला, माया, देवाचे आभार मान की आत्ता फक्त द्यायला नकार दिला आहे. हे बोलले नाहीत की आई तू इथे राहा, आम्ही लोक घर सोडून जातो. तुम्ही स्वतः या दिवसासाठी जबाबदार आहात. मायाताईंनी सुनेकडे बघितलं तर निशा म्हणाली, आई मी काय बोलू, हे तर तुमचे शब्द आहेत. यामुळेच तर मी ताईंसाठी काही गिफ्ट आणलं नाही आणि नाही सुमितला आणायला सांगितलं. हे ऐकून त्यांचा भाऊ म्हणाला, माया, तू अशी वागशील अशी अपेक्षा नव्हती. बहुतेक त्यामुळेच आज निशाचे माहेरचे लोक इथे आले नाहीत. किती सरळ तू बोलून गेलीस की वृद्धाश्रमात सोडून या. अगं, जे लोक तिथे राहतात ना, त्यांचं आयुष्य काय असतं ते तुला कुठं माहीत आहे. भावाचं बोलणं ऐकून मायाताईंनी मान खाली घालून उभ्या राहिल्या. त्यांना असं उभं राहिलेलं बघून त्यांचा नवरा म्हणाला, मालकीनबाई, आम्हाला तुझा सगळ्यांच्या समोर अपमान करायचा नव्हता, पण तुम्ही तर काही समजून घ्यायला तयारच नव्हता. त्यामुळे सगळ्यांच्या समोर हे सगळं करायला लागलं. आज मायाताईंना त्यांचीच लाज वाटत होती. आज त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी सुमित आणि निशाकडे त्यांच्या चुकीची माफी मागितली आणि स्वतः सुमितसोबत निशाच्या माहेरी जाऊन तिच्या घरातल्या लोकांना मानाने त्यांच्या घरी घेऊन आल्या.